ऊसतोड कामगारांनी कोयता बंद आंदोलन केलेलं आहे। 1,20,000 ऊसतोड कर्मचारी यात सहभागी झालेले आहेत। याविषयी महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटनेचे राज्य सचिव प्राध्यापक सुभाष जाधव यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहुयात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचा संप चालू होत आहे। काही दिवसापूर्वी साखर कारखाने हे वेळाने सुरू झाले आंदोलनामुळे। आता या ऊसतोड कामगारांचा प्रश्न ऐरून आला आहे। यासाठी आपल्याबरोबर बोलणारे आहेत सुभाष जाधव। काय सांगाल की साखर कारखाने वेळाने चालू झाले आणि त्याचबरोबर आता ऊसतोड कामगारांचाही संप होतोय, काय बोलाल? राज्यातील ऊस तोडणी वाहतूक दरवाढीचं हे वर्ष आहे। महाराष्ट्र ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटना आणि अन्य 6 संघटनांनी याबद्दलचं निवेदन ऑगस्ट सप्टेंबर मध्येच राज्य सरकारला आणि साखर संघाला दिलं होतं। त्याप्रमाणे 4 बैठका आतापर्यंत झाल्या, परंतु यामध्ये सकारात्मक तोडगा काढण्यामध्ये राज्य साखर संघ यशस्वी झाला नाही आणि त्यामुळे ही संपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। गुजरातमध्ये 476 रुपये टनाला तोडणी दर आहे, तर महाराष्ट्रामध्ये केवळ 273 रुपये आहे। हा फरक दूर करा ही संघटनांची मुख्य मागणी आहे। साखर संघाने 27% वाढीचा प्रस्ताव दिलेला आहे। आम्ही 50% मिनिमम वाढ मागतोय, म्हणजे हा दर समान होणार आहे। तर हा दर वाढ झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आहोत। 25 डिसेंबर पासून राज्यात संपाचा कॉल दिलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 23 कारखान्यामध्येही या संपाबाबत कारखान्यांना आधीच गेल्या आठवड्यात पत्र दिलेलं आहे। कालपासून आम्ही सर्वत्र प्रचार करतोय आणि काल तोडलेला ऊस आज भरून पाठवा आणि आजपासून नवीन ऊस तोडू नका असं आवाहन जिल्ह्यातल्या 1,20,000 कामगारांना केलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1,20,000 कर्मचारी आहेत। त्याचबरोबर या ऊसतोड कामगारांचा प्रश्न कसं सरकार पाहताना ह्यावर लवकरात लवकर मार्ग निघेल का हे पाहणं गरजेचं आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।